आज आहे संडे आणि तरीसुद्धा संडे असलं तरी आपली कामं आपल्याला त्याच वेळेला उठून करावी लागतात. तर अंघोळ केल्यावर पहिलं पाणी भरून घेते, कारण आज कसं संडे असल्यावर हर्षदा घरात आहे, त्यामुळे स्वच्छतेचं तिच्याकडे असते सगळं. तर आता पाणी भरून घेते आधी. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखसमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाणी आमच्या सकाळच्या वेळेला ठराविक वेळेला असतं, त्यामुळे पाणी आता भरून घेते. पिंप घासला स्वच्छ. त्याच्या आधी काय केलेलं, पिंपातलं पाणी जे काय, आणि मी पिंपातल्या पाण्यात काय करते, तुरटी फिरवते, त्यामुळे खाली गाळ असा राहतो. जे काय माती कचरा जे काय असेल ते खाली राहतो आणि वरचं पाणी असं ते वापरते. तर थोडं पाणी राहिलेलं ना, ते हंडा भरून आणि एक पातेलं भरलं, तर ते एका बाजूला काढून ठेवलं हंड्यात आणि पातेल्यामध्ये. आणि आता पिंप स्वच्छ करून घेते, घासून धुवून स्वच्छ असा करून घेते आणि पाणी भरून घेते. आणि आंघोळ झाल्याबरोबर ना आधी देवाचं पाणी भरून ठेवलेलं, लगेच म्हटलं पिण्याचं पाणी भरावं आणि मग चहा वगैरे. अजून चहा वगैरे काही झालेलं नाही आहे. सकाळचं ना थोडासा पेपरही वाचून घेतला, कारण मुलं वगैरे जरा वेळानं उठतात, आपण तरी काय करणार. थोडासा पेपर वाचला आणि मग पाणी भरून ठेवलं देवाचं, आणि म्हटलं आता पाणी भरून ठेवूया आपल्याला पिण्यासाठी. तर ती पाईप आहे ना, ती पाईप पाणी ज्याने भरते ती पाईप जरा धुवून घेते आणि मग पाईप लावते पिंपामध्ये. जर पिंप वगैरे घासून घेतला, हंडा वगैरे घासून घेतला, तर घासून धुवून घेतलं, तर तिथे ओट्यावर सगळं पाणी वगैरे पडलेलं होतं, ते वायपरने काढून घेतलं आणि आता पिंपामध्ये पाईप लावून घेते. आता पाणी पिंपात लावलं, बाहेर कुठं जाता येत नाही, म्हणजे बाहेरच्या दोन खोलीतनी जाता येत नाही किंवा इकडे कुठेही जाता येत नाही, कारण पाईप एकतर पाणी पटकन तरी भरतं किंवा पाणी पाईप तरी पडते. मग किचनमध्ये काहीतरी करायला चालतं. आता चहाही ठेवायचं आहे आणि हर्षदा उठलेलं, तिने तेल लावून घेतलं आहे केसाला तिच्या, कारण आज संडे असलं की केस वगैरे धुणे बाकी जे काय आहे ते करत असते ती. तर चहा ठेवण्यापूर्वी ना गॅस शेगडीला मी नमस्कार करून घेतला. हळदीकुंकू वगैरे रोजचं असं काही लावत नाही, फुलं वगैरे उदबत्ती असं काही रोज नाही करत, पण जेव्हा कधी सण वगैरे असेल आपल्याला छान वाटेल त्या दिवशी मग करत असते. तर आम्हाला दोघींनाच चहा ठेवले, ती अजून दोघं उठायचे, आम्हाला दोघींनाच ठेवलेला चहा. आणि जी साय असते ना दुधावरची जी साय, ती साय पण म्हटलं काढून घेऊया. साय काढून ठेवली आणि पिंपामध्ये बरंच पाणी म्हणजे भरतच आलेलं आहे, तर म्हटलं तुरटी फिरवून घ्यावी, कारण मग चहा प्यायला बसलं की इकडे लक्ष राहणार नाही. त्यापेक्षा तुरटी फिरवावी आणि नळ जो आहे तो बंदच करावा आणि मग बसावं चहा घ्यायला. आणि हर्षदाला इथं मी बोलते आणि ते काय सांगते, तर ती ना बाहेर गॅलरीतलं हे काढायला गेलेली कचरा आणि वर जळमट दिसली म्हणून तिने काढले. तर काय झालं, तिच्या डोळ्यात बारीक बारीक कण गेले वाटतं. तर तेच ती ते हे करते का, तेच म्हणत होती की कशाला हे करायला गेलीस, आता ती चहा की म्हणत होती, तर ती तिकडे गेलेली. तिला म्हटलं मी काढले असते, नाही तर मग काढताना पण एका कडेला उभं राहून काढायचं. तर चहा इथं आमच्या दोघींजवळ ओतलेला आहे आणि पिंप भरलेलाच आहे, पिंपाचं टोपण पण लावलं. तर थंडी आहे, तुम्ही पण या चहा घ्यायला. चहा घेतो आज आम्ही दोघी. इतर वेळेला काय होतं, म्हणजे आज रविवारी ना संडे सुट्टी आहे तिला, नाही तर मग ती चहा घेऊन जाते आणि मग नंतर मी आपली चहा द्यायचं. म्हणजे प्रत्येकाचं रोजचं वेगळं रुटीन असतं आणि जरा संडेला वेगळं असं निवांत असलं तरी चालतं संडेला. आत्ता तिला केसाला तेल लावलेलं, तिने लावलं आत्ता, मी लावलेलं केसाला तेल, आणि हेअर मास्क करायला ठेवलेलं आहे, ते दाखवते. चहा घेतो आम्ही, तुम्ही पण या. हे वर्ष संपत आले, 2025, नवीन वर्षाची सुरुवात 4 दिवसात. तिथे ना हा हेअर मास्क केलेला आहे, तर चहा घेऊन झाल्यावर हा हेअर मास्क तयार केला. तर हे कशासाठी करायचं की काय झालेलं असतं, आता लीड कसं पोल्युशन वगैरे भरपूर असतं, खाणं पिणं इतकं हे नसतं, आणि मग आठवड्यातून 1-2 वेळाच धुता येतात केस, आणि मग कसं जर रफ झाल्यासारखे होतात ना केस. हा मास्क लावला ना स्मूथ असे मस्त, आणि चमक पण छान येते. तर हे तांदळाचं पीठ आणि आपण जवस किंवा अळशी म्हणतो ना, त्याचा मास्क केलेला होता. मास्क आणि आज म्हणजे रविवार असला की हा वेगळं काहीतरी, म्हणून हे मुलांना त्यांना, मी खात नाही पास्ता, मी भडंग येतो खाईल. तर आता फोडणी टाकायचं, म्हणजे संडे स्पेशल पास्ता. तर पास्त्यासाठी ना कांदा चिरून घेतला आहे, सिमला मिरची आणि टोमॅटो ते चिरून घेतले बारीक. हा पास्ता आहे ना, तर तो इंडियन पद्धतीने म्हणा किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीने म्हणा किंवा कोल्हापुरी पद्धतीने म्हणा, कारण सांगते कोल्हापुरी पद्धतीनं का असं म्हणते ते. तर आत्ता मी काय केलं, तेलात ना कांदा वगैरे आणि सिमला मिरची टोमॅटो ते भाजून घेते, आणि
सॉस वगैरे जे लागतील ना ते काढून घेतले, कारण फ्रीजमध्ये आपण काही वेळेला ठेवतो, काही वेळेला नेहमीच लागतं तसं नाही ना, कारण आपल्या नेहमीच्या जेवणात ना चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो असतो ते काय नेहमी लागत नाही, फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. तर आता सांगते कोल्हापुरी पद्धतीने वगैरे का म्हटले किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीने का म्हटले, तर कांदा वगैरे सगळं भाजून घेतलं ना, आपली जी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी असते ना ती त्यामध्ये घातली, सॉस घातला आणि गरम मसाला पूड जी आहे ना ती घातली आणि मस्तपैकी अगदी त्याला हे येईपर्यंत येईल आणि अगदी सुंदर चवीला होतो. इथे बघा पास्त्याला अगदी वेगळं रूप दिलं मी. तर ती चटणी घातली आणि चीज वगैरे किंवा काही बाकीचं वापरणार नाही आहे. सॉस वगैरे घालणार, पण चीज वगैरे बाकीचं काही नाही आणि कलरच किती सुंदर आला आहे बघा. आणि चवीला ना खूप छान होतो. मुलांना आणि ह्यांना आवडतो. मला ॲक्च्युली आवडत पण होतो छान अगदी. पण सुरुवातीला मी जेव्हा केलं ना अगदी स्टार्टिंगला, तेव्हा यूट्यूबवर बघूनच केलेलं. तर मी तिखट म्हणजे आपली नुसती मिरची पूड असते ना ती, मिरी पूड वगैरे घालून केलेली. त्यापेक्षा म्हटलं एकदा असा करून बघितलं, त्यांना सगळ्यांना आवडला, त्यामुळे तेव्हापासून मी असाच करते. हा डोळ्याने बघितल्यावरच निम्मं पोट भरणार, कारण कलरच इतका सुंदर आलेला आहे. हां, मास्क लावला आता पाळला आहे, मगाशी दाखवायचं राहून गेलं. तर आता ती आंघोळीला जाईल. रविवार असल्यामुळे हे चालू आहे सगळं, दरवारी काहीतरी काहीतरी चालू असते. असं वाळलं आहे. तर नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला आणि सुरुवात केली जेवणाला. तर आज वेळानेच सुरुवात, म्हणजे जेवणाची सुरुवात ती वेळानंच आहे. हर्षदा पण आत्ता अंघोळीला गेली, कारण मास्क लावलेला होता ना, आणि मास्क लावूनच तिने कचरा वगैरे काढला, नाश्ता वगैरे केला आणि आता ती अंघोळीला गेले. आता कपडे लावून ठेवलेत मशीनला रोजचे. आता तिची अंघोळ झाली ती लावून मग आणि पडदे लावायचे. आता बघूया, म्हणते पडदे लावायचे, काढून घेतलेत मिस्टरांकडून. तर रोजचे कपडे वगैरे झाले ना, बघते वेळ किती आहे आणि मग लावून टाकते. आता सकाळी साधाच वेत आहे. तर वांगी आणि वरणे, तर वरणे ना सोलून घेतलेले आहेत. तेलात कांदा वगैरे हे केल्यावर ना वरणे बऱ्यापैकी तेलात ना भाजून घेते, चटचट असं भाजून घेते. आणि आमटीला सुरुवात करायची होती, म्हणजे आमटी फोडणी टाकायची आधी कुकर पण लावून घेतलेला आणि कुकर लावूनच मग मी वरणे वगैरे सोलायला घेतलेले. कांदा वगैरे चिरायचं किंवा लसूण सोलायचं ते कुकर लावूनच सुरुवात केलेली होती. आज कसं साफसफाईचं वगैरे माझ्याकडे नसतं, मग म्हटलं पडदे वगैरे काढून घेऊया. रोजचं मग असतंच, उद्यापासून चालू. आणि रोज जादाच काहीतरी काय काम असतंच, एक 15 मिनटाचं असं नका पण त्यातून होऊन जातं. आता आज म्हणते पडदे लावायचे. तसं कसं होतं, दळप करायचं असतं एखाद दिवशी काय करायचं असतं, भाजी आणायची असते, एखाद दिवशी बेडशीट वगैरे ती लावायची असतात, अंथरुणं लावायची असतात किंवा आपले नॅपकिन वगैरे ते असतात रोजचे. म्हणजे असं काही ना काही रोजचं काम असतंच. किंवा एखाद्या दिवशी आपण साफसफाई करायला घेतो, मग एखाद दिवस म्हणतात 2 दिवस लागतात साफसफाई करायला. आणि काल रात्रीचा म्हणजे शनिवारच्या रात्रीचा किचन क्लिनिंग, रात्रीचं किचन क्लिनिंग मी कसं करते ते दाखवलं. आणि आता बघा कसं स्वच्छ आणि छान वाटते. काम करताना पण आपला उत्साह येतो, छान ताजंतवानं वाटतं. तर आमटी वगैरे टाकली आणि ना कपडे होते ना ती म्हटलं, म्हणजे रोजची कपडे होती ती झाल्यावर वाळत टाकली आणि आणि कढी फोडणी टाकली मध्येच, त्याच्यामध्ये ना कढी फोडणी टाकली. तेव्हा काय झालं, कॅमेरा लावलेला नाही आणि हे असे पडदे धुवायला लावलेले आहेत. आता पडदे वाळत टाकायला वेळ लागेल, कारण काय झालं, रोजचे कपडे सुकेपर्यंत म्हणजे सुकल्यावरच टाकेन म्हणते पडदे. आता ना भाकरीसाठी पीठ इथे घेतलं आहे, चांगलं अगदी मळून घेते आणि मग भाकरी करते. ते बसून मळणार आहे पीठ बसून मळलं आणि भाकरी करायला घेतले. आता कढी भात झालेला गरमागरम, आता गरमागरम भाकरी करते आणि वरणाची भाजी पण आमटी अशी केलेली आहे. आज काय केलं आहे, तर कढी केली, म्हणजे कसं वांग्यावरणाची जी आमटी म्हटलं ना ती भाजी म्हटली ना ती काय केलं, आमटी आणि भाजी जरा एकच होईल असं केलं. कारण भाजी कालची थोडी आहे मुगाची उसळ, आणि मुलं जी आहेत ना ती वांग्याची किंवा वरण्याची आमटी भाजी काही असू देत, काही खायला बघत नाहीत. मग थोडी उसळ पण आहे, मग कढी पण केली, कारण थंडीच्या दिवसात कढी वगैरे गरम गरम छान वाटते. आणि वांग्यावरण्याची ना इकडे कोल्हापूरला कचकचित म्हणजे काय दाटसर असं, म्हणजे आमटी आणि भाजी एकच व्हावी या दृष्टीनं करतात. तर इथे ना सगळ्या म्हणजे भाकरी ज्या आहेत त्या करून झाल्या. आता लागलंच परात वगैरे धुवून ठेवते आणि पोळपाट पण आहे ना तो धुवून ठेवते. लागलंच परातीत थोडं पाणी घालून ठेवलं आहे आणि पोळपाट धुवून ठेवलं आहे. तर तळायला इथे घेतले, तर कुरडई जी आहे ना ती तळायला घेतली. मध्ये काय झालेलं, ते मऊसर झाल्यासारखी झालेली, मग मध्ये उन्हात ना जराशी ठेवून घेतली, तर ती छानपैकी आता कडक अशी झाली. तर दुपारचं जेवण वगैरे झालं ना, असं सगळं ओटा वगैरे आवरला
तर कुकरमध्ये काय वगैरे ते दाखवते सांगते नंतर. तर ती भांडी वगैरे ती स्वच्छ करून ठेवलेली आणि टेबलवर पण चाकू वगैरे कोथिंबीर दिसले तर त्याचं काय करते ते पण सांगते. तर हे पडदे ना अशी वेळाने घातले, कारण रोजची कपडे होती ती वाळायची ना, ती वाळली थोडीशी जाडसर आहे, थोडीशी आहे ओली. तर ती काढली आणि आतल्या स्टँडवर टाकली आणि तिथे ते पडदे टाकले. तर हे असं सगळं चिरून घेतलं आहे. काकडी वगैरे, डाळिंब आहे त्यात, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची पण चिरणार आहे. हा असा ब्लॅक टी मिस्टरांना असा करून द्यायला लागतो. आणि ते शनिवारी मी असं कडधान्य भिजत घातलेलं ते दाखवलेलं ना, तर त्याचंच ते थोडंसं शिजवून घेतलेलं. कुकर पण मग अशी दिसलं असेल, थोडंसं शिजवून घेतलं आणि ते बाकी सगळं मिक्स करून ना त्यात मीठ वगैरे घालून कोथिंबीर मिरची वगैरे बारीक चिरून ना ते त्यांना म्हणजे डब्याला देते मिस्टरांना. आणि आज संडे आहे त्यामुळे अंडी वगैरे पण नेली. संध्याकाळच्याला फिरायला जाऊन येते. तर फिरायला जाऊन येते, चहा घ्यायची, चहा घेते आणि फिरून येते. पडदे वगैरे काढून ठेवले. प्रणव झोपला आहे, तो पण चहा वेळेला घेतो पण आज झोपला. तर त्याच्यासाठी काळा चहा काढून ठेवला आणि आम्ही चहा घेते आणि फिरून येते. आता झाले फिरून, संध्याकाळचं वातावरण जरा लवकरच आले, निम्म्यातनं झाले. म्हणजे जरा जास्त जाते पण काय झालं, पायही मला मी आले निम्म्यातूनच. तर घरातली बाकीची सगळी संध्याकाळची कामं हातपाय धुवून घेते. आत्ताच आले, अभ्यास करते कारण परीक्षाही असणार आणि असाइनमेंट चालली आहे तिच्याला. ते खास झाले आता एकदम सगळ्याची. आता पीठ मळून घेते, दिवा वगैरे लावून घेतला, दिवा लावला, दाखवायचं आता वाजून गेले 6:15. तर चपातीचं पीठ मळून घेते आणि ना भाजी आणली ती दाखवते. तर ही भाजी, पालेभाज्या स्वस्त झाल्या, सगळ्याच भाज्या आता स्वस्त झाल्या. फिरायला गेलेलं ना तर तेव्हा होती, मग म्हटलं घ्यावी. अच्छा, पेपरला पण आले पालेभाजी स्वस्त. फिरायला गेले तेव्हा घेऊन आले, म्हटलं आहेत तर घ्यावे. नीट करून ठेवते ही आता, पेंडी तशीच ठेवते, नंतर करता येईल. आणि कोथिंबीर तेवढी नीट करून ठेवते. आणि पीठ मळायचं आता घेतलेलं आहे, पीठ मळून घेते चपातीचं. तरी ते असं पीठ मळून घेतलं, ते थोडा वेळ झाकून ठेवते आता. आणि ते झाकून ठेवलं आणि काय केलं, कोथिंबीर जी नीट होती ना ती करायची, ती नीट करून घेतलेली. कांद्याची भात तशीच पिशवीमध्ये मस्तपैकी पॅक करून ठेवली, फ्रीजमध्ये ठेवली ती आता. आणि मग चपात्या करून घ्यायला आले, कारण मग तो पीठ कसं भिजतं ना. आता चपाती पण काही जास्त करायची नाही, 4 चपाती करायच्या आहेत, कारण मिस्टर ते डबा घेऊन गेले. 4 चपाती करायच्या आहेत. तर दिवा लावल्यानंतर पीठ मळून घ्यायचं होतं ना, पीठ मळून झालं आणि लगेच कुकर लावून ठेवलं आणि मग कोथिंबीर नीट करायला घेतली. म्हणजे कसं कुकरही त्या वेळेत होतो आणि मग भात बरोबर आपल्याला जेवताना मिळतो. आणि मग मध्येच शिट्टी वगैरे झाली की काय केलं, हर्षदाला म्हटलं जरा असं बंद कर आणि कोथिंबीर नीट कर, पण पीठ पण व्यवस्थित भिजलं जातं ना. त्यामुळे आता मग चपात्या करून घेते, कुकर पण झालेलं आहे. आणि आमटीसाठी म्हटलं तर सकाळची जी वांग्या वरण्याची आमटी केलेली आहे ती आहे वाटीभर, ते आता मला होईल. आणि मुलं काय आमच्यात भात खातच नाहीत, कधीतरी भात असं चुकून असं खातात. तर चपात्या करून घेतल्या. आणि आज कसं संडे पण आणि आज काही केलेलंही नाही, तर त्यांना काय करून देते, आमलेट करून देते. मिस्टरांनी अंडी उकडून दिलेली होती आणि आता थंडी पण आहे ना, त्यामुळे थोडीफार अधूनमधून अंडी किंवा असं नॉनव्हेज देत असते. तर आणि त्यात पण कसं आहे आमलेट, एकाला मिरचीचं हळद घालून वगैरे ते, आणि एखाद्याला तिखट, लाल तिखट घालून. तर लाल तिखट घालून करायचं आहे ते प्रणवला करते. आणि इकडे तोपर्यंत कांदा मिरची वगैरे, कारण आपण जे मिरची घालून करतो त्याला कसं कोथिंबीर वगैरे सगळंच लागतं. टोमॅटो नाही घातला, टोमॅटो घातलं तरी छान होतं. आता काय केलं, कांदा कोथिंबीर आणि मिरची ते चिरून घेते. तिकडचं ते हे करून घेतलं, म्हणजे तव्यावरती चालू आहे भाजायला ऑमलेट. आणि इकडे ही तयारी करून घेते. आणि अंडं वगैरे दोन्ही ते फोडून ठेवलेले आहेत, फक्त ते मिक्स करायचं आहे आता, कोथिंबीर वगैरे सगळं, कांदा कोथिंबीर. आणि कसं चपात्या करून झालेल्या आहे, होईल तसं त्यांना दोघांना पण देऊन घेते. तर हे आता असं आहे, जवळून दाखवते. हे चटणी घालून केलेलं, तिखट घालून केलेलं आहे, ते आता प्रणवला ते तसं लागतं. आणि हर्षदालाही असं केलेलं आहे, हळद घालून मिरची घालून वगैरे. तर ते प्रणवला देऊन घेतलं, म्हणजे गरम गरम खातील. आणि हे ना हर्षदाला केलेलं आहे, हळद घातली त्यात, तिखट वगैरे काय घातलेलं नाही. तर तिखटाऐवजी तिला मिरची वगैरे घातलेलं आवडतं, कांदा वगैरे मिरची, तर ते तसं केलं. आता आमलेट होत आले,
तर माझी आमटी ती मला लागेल ना, ती पण ठेवली तिथे गरम करत. तर मिरची घातलेली ना, असं झालेलं होतं आमलेट. आज रविवारचं सगळं रुटीन सकाळपासूनचं रात्री जेवण होईपर्यंत जे काही रुटीन होतं आजचं माझं ते तुमच्याशी सगळं शेअर केलं आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीन पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.